झाले का मोकळे? थंडी गेली ना? गेली का नाही? थंडी गेली पाहिजे. काय राहुल महाराज, ए मावशी बोलू नको ना. सध्या आपली माणसं कीर्तनाला आणि मैतीला सारखेच जाऊन बसायला लागले. म्हणून कीर्तनाच्या अगोदर काय झालं माहितीये का? शिथिल झालीत आपली माणसं. मैतीला गेल्यावर पा ते 4-5 डोके इथे, 4-5 डोके तिकडे, इकडे इकडे बसतात है ना. या बिचाऱ्या तिथे पण एकत्रच बसतात आणि इथे पण एकत्रच बसतात. 2-4 इथे 2-4 तिथे बसतात आणि जे पुढे बसतात ते तोंड उतरून बसतात. ठीक आहे, मैतीच्या जागेवर तोंड उतरून बसावं, पण मी जिवंत आहे ना, आहे की नाही? खरं सांगू, वारकरी संप्रदायातील कीर्तन ही जी व्यवस्था आहे हे परिवर्तनाचं साधन आहे. आणि दादा, परिवर्तन घडवायचं असेल तो श्रोता हा जागरूक असला पाहिजे. काय असला पाहिजे? मरगळ आलेलं नको. पण आमचं काय झालं, आम्हाला आली मरगळ. कशामुळे? हे रक्त शिथिल झालंय. शिथिल होण्याची कारण काय? 1947 नंतर ज्या प्रवाहामध्ये आम्ही राहिलोत ना, तो प्रवाह असा होता, ज्या प्रवाहामध्ये तुमचा माझा काही पराक्रम आणि पुरुषार्थ आहे असं कधी निश्चितच केलं गेलं नाही. कुठल्याही अँगलने नाही, ऐतिहासिक दृष्टिकोनातून नाही, मनोरंजनात्मक दृष्टिकोनातून नाही, कुठेच नाही. अशा परिस्थितीमध्ये आमचा काही पराक्रम आहे असं आम्हाला कधी वाटलंच नाही. आम्हाला तर पहिले शिकवलं गेलं, कोण तुझ्या एका कानामागे लावली की त्याच्याकडे दुसरा गाल करायचा. का बरं? असं केलं म्हणून आमचा देश स्वतंत्र झाला. खरंय का? असं खरंय बाबा? असं मार खाऊन देश स्वतंत्र झाला? जर बाबा मार खाऊन देश स्वतंत्र झाला तर 1857 तर 1947 हा 90 वर्षाचा रणसंग्राम कशासाठी होता? या 90 वर्षामध्ये 7,32,000 तरुणांनी जी आपली आहुती दिली ती कुणासाठी होती? इतकं चुकीचं शिकवलं गेलं. काय नाही म्हटलं, काय झालं? आपल्याकडे इंग्रज आले बरं का, आणि इंग्रज आले, ते थांबले म्हणे इकडे. मग आपले बापू त्यांच्याकडे गेले. बापू माहिती आहे तुम्हाला? ते म्हटलं, सायमन काय सांगितलं? गो बॅक. इंग्रजांनी बॅगा उचलल्या आणि ते निघून गेले आणि आमचा देश स्वतंत्र झाला. बरोबर आहे? पटलं तुम्हाला? कविता केल्या त्याच्यावर. साबरमती के संत तूने कर दिया कमाल, क्या दे दी हमें आजादी बिना लाठी बिना ढाल. वारे साबरमती के संत, ऐसी कैसी कमाल कर दी वही आपने. अरे नंगा पुंगा घूमने से और चरखा घुमाने से आजादियां नहीं मिलती है बाबू. बिना लाठी बिना आजादी मिळाली असं कोणाचं मत असेल तर 1857 तर 1947 रणसंग्राम कोणासाठी होता? ज्यामध्ये 7,32,000 तरुणांची आहुती कशासाठी होती? ज्यामध्ये नंदुरबारचा शिरीष कुमार असेल किंवा बंगालचा सुभाष बाबू असेल, नाशिकचा सावरकर असेल किंवा पंजाबचा भगत सिंग असेल, या 7,32,000 तरुणांनी जे आपल्या देहाची आहुती दिली त्याच्या मोबदल्यामध्ये हे राष्ट्र स्वतंत्र झालं. कोणत्या बापूच्या भरोश्यावर नाही. आमच्या डोक्यात फिट आहे म्हणजे काही नाही. कोणी तुम्हाला मारलं का त्याच्याकडे? कुठे सांगता तुम्ही? किमान महाराष्ट्रात तरी नका सांगा गाड्या. हो, हा कोणता महाराष्ट्र आहे? अरे ज्या महाराष्ट्रात सिंहाच्या जबड्यात हात घालणारी पोरं जन्माला आली त्या महाराष्ट्रामध्ये सांगायचं कोण तुमच्या गालावर माने की पुढे घालणार? नाही 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 नाही. पण चुकीचा इतिहास ऐकून ऐकून, चुकीचं खाऊन खाऊन काय झालंय आमचं बापू? आमचं पाणी फ्रीज मधलं, बरोबर आहे की नाही बाबा? आमचं दूध फ्रीज मधलं, आमचा भाजीपाला फ्रीज मधला, आणि आमचे विचार
थंड खाऊन खाऊन हे रक्त थंड झालंय. आणि अशा थंड झालेल्या रक्ताच्या माणसांपुढे बुवा कीर्तनकार मेला तरी परिवर्तन होणार नाही. म्हणून मी काय करतो, किमान कीर्तनापुरतं का होईना माझ्या रक्त गरम करून घेतो. तुम्ही म्हणाल काय करतात? काहीच नाही. कीर्तनाच्या अगोदर छत्रपती शिवरायांचं नाव घेऊन टाकतो. तुम्ही म्हणाल त्याच्याने काय फायदा होतो? सांगतो. छत्रपती शिवरायांचं नाव घेतल्यानंतर कमीत कमी 2 तास रक्त गरम राहतं. किती तास? आणि तेवढ्यात माझं कीर्तन. नंतर तुमचं फ्रीज मध्ये ठेवणार आहे का तुम्ही? नाही ना. आणि नंतरचा जो वंदे मातरमचा मुद्दा आहे ना बाबा, तो याच्यासाठी मी मालेगावचा आहे. आता आमचं मालेगावची ओळख वेगळी द्यायची गरज आहे का तुम्हाला? अजिबात नाही. मालेगाव मध्ये राहत असताना आमचा स्वभाव झालाय, काना कोपऱ्यात लोक बसलेले दिसले की आम्ही काय करतो, वंदे मातरम म्हणून घेतो. का? वंदे मातरम म्हटल्यानंतर माझ्या समोर कोण बसलंय मला कळतं. नवे तुमच्या शेजारी कोण बसले हे तुम्हाला सुद्धा कळतं. कसं काय? ऐका. वंदे मातरम म्हटल्यानंतर आपल्या शेजारच्या माणसाने वंदे मातरम नाही म्हटलं बाबा, समजून घ्यायचं कोणीतरी आतंकवाद्याची अवलाद आपल्या बाजूला येऊन बसली. कारण वंदे मातरमची अडचण कोणाला आहे? तुम्हाला इकडे, मला पण नाही. का नाही? त्याचं कारण आहे, ये जो भूमि है ये माँ है हमारी, और अगर ये हमारी माँ है तो हमारा धर्म और हमारी संस्कृति हमें कहती है भाई इसे तुझे वंदन करना चाहिए, नमन करना चाहिए, और हम करते हैं. पर इस देश में कुछ लोग ऐसे हैं, मैं कुछ लोग कह रहा हूं, हर कोई नहीं, कुछ लोग ऐसे भी हैं जो रहते यहीं पर है, खाते यहीं पर है, मरते यहीं पर है, और मरने के बाद सड़ते भी इसी जमीन के अंदर है, फिर भी कहते हैं ये हमारी मां नहीं है. अब बताओ, अरे जो भूमि तुझे रहने के लिए जगह देती है, जो भूमि तुझे खाने के लिए अनाज देती है, जो भूमि तुझे पीने के लिए पानी देती है, और जो भूमि तुझे मरने के बाद दफनाने के लिए पनाह देती है, और इतने उपकार करने के बावजूद अगर तू कहता है ये तेरी मां नहीं है, तो भाई तुझे आतंकवादी कहना कोई बुरी बात नहीं है, कोई बुरी बात नहीं. वैसे तो ये दुनिया बहुत बड़ी है महाराज, और इस बड़ी दुनिया में देश भी बहुत है, याद रखना. एक बात सुन लो, मेरे देश से अच्छा कोई देश नहीं है राहुल महाराज, कोई देश नहीं है. कितना अच्छा है बताऊं मैं आपको. जगामध्ये 57 देश आहेत इस्लामिक राष्ट्र. किती आहेत? 57. आणि 57 इस्लामिक राष्ट्र असताना त्या 57 पैकी एका राष्ट्राच्या राष्ट्राध्यक्षावर संकट आलं. तो राष्ट्राध्यक्ष त्याचा जीव वाचवण्यासाठी उरलेल्या 56 इस्लामिक राष्ट्रांमध्ये नाही गेला. स्वतःचा जीव वाचवण्यासाठी त्याने विश्वास इस्लामिक राष्ट्रांवर नाही, त्याने ज्या राष्ट्रावर विश्वास दाखवला ते राष्ट्र माझं आहे. आत्ताचीच घटना आहे. कुठला राष्ट्राध्यक्ष कुठे आला होता? इतका विश्वास. इसलिए तो पूरी दुनिया में अच्छा कहती है. कितना पता है? सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा. पर कब अच्छा है वो सुन लो. हम बुलबुले हैं इसकी, हम सब, फिर ये गुलिस्ता हमारा हमारा, सारे जहां से अच्छा. गुलिस्ता देखा है आपने? अनेक फूलों को इकट्ठा किया जाता है, अनेक फुलांना एकत्र करून एक गुलदस्ता तयार केला जातो. माहिती आहे तुम्हाला? आणि त्याला बांधलं जातं. आणि जर ती दोरी सोडली तर ते फुलं एकत्र राहतात का? नाही ना, ते वेगवेगळे होतात. जोपर्यंत ते फुलं गुलदस्त्यामध्ये असतात तोपर्यंत ते खूप ऍक्टिव्ह वाटतात. पण ज्या दिवशी ते मोकळे होतात तर प्रत्येक फुल वेगवेगळ्या दिशेने जातं. आनंद वाटतो का? तसंच हम बुलबुले हैं इसकी, हम सब इस देश के घटक है. कौन? माळी, साळी, कोळी, तेली, तांबोळी, हटकर, धनगर, महार, मांग, चंबार, कुंभार, लोहार, मराठा, कुंभी, राजपूत,
वडारी काय असेल ते सर्व, हम बुलबुले हैं इसकी, हम सब इस देश के घटक है। सबसे पहले हम हिंदू हैं, और इकट्ठा हो गए तो सही है। हाँ। जसे आता झाले ना, झाले की नाही आता, एक रहेंगे तो और बटेंगे तो। हाँ, इलेक्शन संपलं, काय कोणाचं काय घेणं देणं नाही आता आपल्याला। मला एकच म्हणायचं, चांगला नारा वाटला म्हणून मला कीर्तनात घ्यावा, एकत्र राहायचं आहे। बाबा तू माळी आहे, पण आधी तू हिंदू आहे। हिंदू माळी, कास्ट सर्टिफिकेट पाहिलं ना प्रत्येकाचं, हिंदू साळी, हिंदू तेली, हिंदू कुंभी, हिंदू मराठा, हिंदू राजपूत, नवे नवे भारतात राहणारा मुसलमान सुद्धा हिंदू है, मग मुसलमान है। इसलिए भाई तू मुसलमान है, हिंदू है, क्रिश्चियन है, सबसे पहले तू भारतीय है। और भारतीय होने के नाते इस भारत में, इस धरा को, इस भूमि को माँ कहते हैं, इसलिए वंदन है। त्याच्यासाठी वंदे मातरम आहे। ती बाई हिंदूची आई आहे आणि मुसलमानाची काय सावत्र आई आहे का? अरे राजा, जे गोड पाणी ती हिंदूला देते तेच तर गोड पाणी तुला देते ना। जे पवित्र अन्न तुला खायला देते तेच आम्हाला देते, मग कधी आमची आई झाली तुझी सावत्र आई झाली का? वंदे मातरम म्हणजे काही वेगळं नाही, फक्त या मातृभूमीशी एकनिष्ठता, तिच्या प्रती स्नेह भाव, तिच्या प्रती श्रद्धा प्रेम ठेवणं, म्हणूनच वंदे मातरम आहे, बाकी दुसरं वेगळं काही नाही। ऐका, अभंग श्री पैठण निवासी शांती ब्रह्म एकनाथ महाराजांचा आहे। अभंगावर बोलण्यापूर्वी अल्पसापुरे आपल्या या पुण्य पवित्र श्री क्षेत्र गिरड या नगरीमध्ये अवधूत चिंतन भगवान श्री दत्तात्रय महाप्रभूंच्या प्राण प्रतिष्ठा कळस पूजन सोहळ्याचं औचित्य साधून आणि त्यातच दत्त जयंती गीता जयंती महोत्सवाचं औचित्य साधून होत असणारा हा उत्सव, ज्या उत्सवाला भगवान श्री पांडुरंग परमात्म्याचा कृपाशीर्वाद, स्वानंद सुखनिवासी गुरुवरे मोठे बाबा आदी करून संत महापुरुषांच्या कृपाशीर्वादाने, ओम जय गुरुदेव महाराजांच्या कृपाशीर्वादाने, आपल्या गावातील सर्व वारकरी बांधव भगिनींच्या अनमोल सहकार्याने होत असणारा हा उत्सव, ज्या उत्सवातील आजची कीर्तन सेवा श्री भक्तिपरायण संदीप वाल्मिक पाटील आणि शिवाजी विठ्ठल पाटील या पाटील कुटुंबीयांच्या वतीने आजची ही कीर्तनाची सेवा माझ्या वाटेला आलेली आहे। कीर्तनासाठी उपस्थितीमध्ये सर्व महाराज मंडळी, आदरणीय सागर महाराज, आदरणीय मयूर महाराज, आदरणीय रोहित महाराज, आदरणीय कल्पेशजी महाराज यांच्या उपस्थितीमध्ये, ग्रामस्थांच्या उपस्थितीमध्ये, ज्यांच्या माध्यमातून या सेवेचा योग माझ्या वाटेला आलेला आहे, आदरणीय राहुल महाराज, आदरणीय आमचे रायभान महाराज, तसेच आपल्या गावाचं भूषण संपूर्ण महाराष्ट्रभर या गिरड नावाचं गाव, ज्यांच्या माध्यमातून अगदी छोड्या आणि थोड्या कालावधीमध्ये ज्यांनी गिरड महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचवलं, नवे नवे महाराष्ट्रच नाही, मध्य प्रदेश आणि गुजरात याही प्रांतामध्ये जाऊन या गिरड नावाचं गाव ज्यांच्या माध्यमातून पोचलं, आपल्या गावाचे भूमिपुत्र माझे परमस्नेही आदरणीय स्वप्नील महाराज उर्फ आपल्या सर्वांचं सोनू दादा, खरं स्वप्नील म्हणण्यापेक्षा सोनू म्हणण्यात एक प्रेम आणि आनंद वाटतो, अशा यांच्या कुशल अशा मार्गदर्शनाने आणि उपस्थितांच्या सहकार्याने अतिशय सुंदर अशी साऊंड सिस्टीम आहे। विनेकरी महाराज मजबूत आहेत, चांगलं आहे, नाही नाही विनेकरी मजबूत पाहिजे, नाही तर ते असं बस कीर्तन करायला आवरेल बाबा पटकन इकडे परी घ्या तर कोणा अंगवर होतं ना तसं, ते झालं ना ते बामना धमान्याला हिनेकरी उभा होता नाही पकवाजावर पडी म्हणा, हिनाडाय पकवाजा डोकाला लाग गया, ते अवघड होतं ते, त्यामुळे विनेकरी मजबूत, बाकी कितल्या का कमजोर आहेत ना, तू चाल त्याची बिंदा, विनेकरी मजबूत पाहिजे। अतिशय मजबूतीमध्ये सर्व महाराज, आधी एक ताई सुद्धा उभ्या आहेत तुळशी घेऊन, आणि उपस्थित सर्व माता भगिनी आणि ज्येष्ठ। ऐका, अभंग श्री एकनाथ महाराजांचा आहे। अभंगाचा प्रतिपाद्य विषय पाहिला श्री नाथ बाबा या अभंगामध्ये गीतेचं काय महात्म्य आहे हे प्रतिपादित करतायत। कारण काय, हा नैमित्तिक अभंग आहे, कारण आजचा जो दिवस आहे हा गीता जयंती
5,500 वर्षापूर्वी कुरुक्षेत्राच्या रणांगणावर भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने अर्जुनाला केलेलं मार्गदर्शन नाम गीता. आणि गीता जयंती असल्यामुळे आज त्या निमित्ताने काही बोललं गेलं पाहिजे तशी व्यवस्था या अभंगाच्या माध्यमातून संप्रदायाने करून ठेवलेली आहे. म्हणून मी आपल्या पुढे हा अभंग म्हणून दाखवलेला आहे. गीता 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 वाचे जे म्हणती, नाही पुनरावृत्ती तया नरा. हे केल्याची फलश्रुती काय? नित्यनेम वाचे वदता अक्षरे. नित्यनेमाने या गीता ग्रंथातील अक्षरचं वदन वाचन केलं. या वाचेने वदता अक्षरे अर्धक्षणे तरे भवसिंधू. आणि खऱ्या अर्थाने आमचा प्रयत्न जो काही चाललाय हा भवसिंधूतून तरुण जाण्यासाठी चाललाय. एका जनार्दने ऐसा ज्याचा नेम. असा ज्याच्या जीवनामध्ये नेम असेल कोणता? गीता 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 वाचे जे म्हणती. 2 नित्यनेम वाचे वदता अक्षरे. हा नेम ज्याच्या जीवनात असेल तया पुरुषोत्तम न विसंबे. विठ्ठल 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 विठ्ठल.